नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला शेपूची भाजी दाखवणार आहे। शेपू हा बघा, हा शेपू असा चिरून ठेवला आहे, छान धुवून त्याला बारीक चिरून घेतला आहे। शक्यतो शेपूची भाजी खायला लोक कंटाळतात की त्याने ती खाल्ल्याने ढेकर येतात किंवा ती खाल्ल्याने वास येतो, पण मला शेपूची भाजी खूप आवडते आणि ही शेपूच्या भाजीत खूप खनिजे असतात, त्यामुळे तुम्हाला महिन्यात वर्षातून एक दोनदा तरी केली तरी खूप चांगलं असतं। आणि हे बघा, मी आता इथे तेल तापत ठेवले आणि नेहमीप्रमाणे मी ना सगळे आधी तयारी करूनच ठेवते। जसं काही हे बघा, जिरं पहिलं काढून ठेवायचं, मोहरी काढून ठेवायची, मीठ काढून ठेवायचं, म्हणजे मग आपल्याला आयत्या वेळेस काही गोंधळ होत नाही। तर मी हे सगळं असं प्रमाण काढून ठेवलेलं आहे आणि तेल तापल्यामुळे मी माझ्या ही थोडी कढीपत्त्याची चटणी बनवली आहे। तर जर तुमच्याकडे फ्रेश कढीपत्ता नसेल तर तुम्ही चटणी घालू शकता। तर मी आता तुम्हाला दाखवते फोडणी कशी करायची। जरा तेल तापलं पाहिजे आणि अशी भाजी जर तुम्ही करून बघाल ना, तर कोणी तुम्हाला असं म्हणणार नाही की ही शेपूची भाजी आहे म्हणून। ही तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर कशावरही खाऊ शकता। तर मी आता तुम्हाला दाखवते त्याला फोडणी कशी द्यायची। पहिलं पूर्ण तेल तापलं पाहिजे तर ती फोडणी चांगली बसते। जर कच्च्या तेलात तुम्ही फोडणी टाकली तर ती चांगली बसत नाही आणि मग भाजीला एवढी खास चव येत नाही। आणि शेपूची भाजी एकदम सोपी आहे करायला। त्याला कांदा किंवा असे काही बरेचसे प्रकार असे लागत नाही। अगदी 2 मिनिटात ही भाजी होते आणि शिवाय चविष्ट होते आणि शिवाय पौष्टिकही आहे। तर तुम्ही ही भाजी एकदा करून बघाच। शिवाय माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी आता तुम्हाला दाखवते। हे बघा, पहिलं मी काय केलं, तेल तापवून घेतले, तर आता मी त्याच्यामध्ये ही मोहरी टाकते। ही बघा, मोहरी जरा बरीचशी टाकायची आणि ही बघा, ही मोहरी तडतडली, आवाज येत असेल तुम्हाला, की तुम्ही जिरं टाकायचं। जिरं टाकलं की तुम्ही लसूण टाकायची, लसूण टाकली की एक मिरची घ्यायची किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घ्यायचं, पण साधारण एक मिरची ही 2 माणसांपुरती भरपूर होते। म्हणजे ही मिरची टाकून घ्यायची। बघा, आता खमंग वास सुटलाय लसणीचा। थोडीशी हळद टाकायची आणि हिंग टाकायचं। हे जिन्नस तर आपल्या मालवणी जेवणात असतातच असतात आणि ह्याने पोटाचा काही त्रास होत नाही, त्यामुळे हे जिन्नस बहुतेक घालायचेच असतात। आता बघा मी काय करते, हे झालं सगळं, आपली फोडणी चांगला खमंग सुटलेला आहे आणि छान अशी परतून घेतलेली आहे ती फोडणी। ह्याच्यावर तव्यावर बारीक गॅसवर करायची, कारण जास्त जर मोठा केला तर तो जळण्याची शक्यता असते। त्याच्यावर हा बारीक चिरलेला शेपू टाकायचा। हा बघा, बारीक चिरलेला शेपू टाकलाय आणि त्याच्यावर लगेचच ही मी मुगाची डाळ घेतली आहे। ही पहा, ही मुगाची डाळ आहे आणि ही मी 1-2 तास भिजत ठेवली होती, तर ती तशीच टाकायची। थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल, म्हणजे जरा तुम्हाला पातळ अशी हवी असेल तर तुम्ही थोडं पाणी टाकू शकता। हे बघा, तर मी सगळी टाकून घेतली आणि छानपैकी ह्याला किती 2 मिनिटात भाजी झाली बघा। काहीच त्रास नाही त्याला, काहीही त्रास नाही। आता ही डाळ पूर्णपणे शिजेल ना, लाईक जसं तुम्ही वरण कसं करता तेवढी नाही, पण त्याच्यापेक्षा थोडी जरा शिजायला हवी। आणि
आणि पालेभाज्यात थोडं मीठ असतं, त्यामुळे मीठ टाकताना अगदी थोडं टाका, जेणेकरून तुम्हाला नंतर त्याचा त्रास होणार नाही. आणि हा कढीपत्ता तुम्ही वरून टाकायचा, कारण का हा जळण्याची शक्यता असतो, कारण ही चटणी आहे तर ही जळण्याची शक्यता असते, म्हणून थोडासा वरतून टाकायचा. आणि ही भाजी अशी करून ह्याला झाकून ठेवते आणि मग तुम्हाला शिजल्यावर दाखवते. ला पाणी सुटलेलं आहे ऑलरेडी. आता याला झाकून मंद गॅसवर ठेवून द्यायची. आता तुम्ही इथे पाहू शकता ही शेपूची भाजी इथे एवढी सुंदर अशी पातळ झालेली आहे. आणि आता मी तुम्हाला एक खास टिप सांगणार आहे. तर थोडंसं तुम्ही चण्याचं पीठ घ्यायचं, अगदी किंचितचं, जास्त नाही घ्यायचं. मी दाखवते किती घ्यायचं ते. जर तुमच्याकडे 1 वाटी शेपू असेल तर हे बघा, हे एवढंसं पीठ, चण्याचं पीठ घ्यायचं 1 जोडी शेपूला. आणि ह्याच्या हे सगळ्या गुठळ्या अशा मोडून घ्यायच्या आणि हे पीठ तुम्ही ह्याच्यात टाकायचं की भाजी अप्रतिम लागते. ही बघा. आणि हिला तुम्ही असं सुंदर असं ढवळून घ्यायचं. ती भाजी तुमची खूप चविष्ट आणि अप्रतिम लागते. तर ताई बघा, 2 मिनिटात शेपूची भाजी रेडी झाली. तुम्ही पाहू शकता. ही बघा, 2 मिनिटात शेपूची भाजी रेडी झाली. खूप खमंग वास सुटलेला आहे आणि मग तुम्ही ती चांगली डिशवर काढू शकता. तर ज्याप्रमाणे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.